चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला पूर्तीची देवी दाखवलेली आहे. देवीने आपल्या पोटातून 16 कोटी देवी देवतांना जन्म दिलेला असतो. परंतु देवीचं सगळ्यात जास्त प्रेम तिच्या पहिल्या पुत्रावर असतं, ज्याचं नाव हस्तर असतं. पण आज पाहिलं तर कुठल्याही वेदपुराणात आपल्याला हस्तरचं नाव दिसणार नाही, कारण हस्तर हा खूप लालची होता. त्यानं देवीचं सगळं सोनं चोरलं होतं आणि तो धान्यही चोरायला निघाला होता. तेव्हा सगळ्या देवी देवतांनी त्याच्यावर प्रहार केला. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी देवीने हस्तरला आपल्या पोटात कैद केलं. पण त्याला वाचवण्यामागे देवीची एक शर्त होती की तिथून पुढे त्याला कोणीही पूजणार नाही किंवा त्याचं मंदिर बांधणार नाही. परंतु काही वर्षांपूर्वी आपल्याच पूर्वजांनी म्हणजे तुंबाड गावातील लोकांनी हस्तरचं मंदिर बांधलं. तेव्हापासून सगळ्या देवी देवतांचा क्रोध तुंबाड गावावर पावसाच्या स्वरूपात कोसळत आहे. त्यानंतर आपल्याला 1918चा काळ दाखवला जातो, ज्यामध्ये विनायकची आई मुसळधार पावसात धावत धावत सावकारच्या वाड्यासमोर जाते. सावकार हा एक वृद्ध माणूस असतो आणि विनायकची आई त्याची मोलकरीण असते आणि ती त्याच्या कामुक इच्छांची देखील पूर्तता करत असते. सावकारच्या वाड्यावर आपल्याला हस्तरची मूर्ती पाहायला मिळते, जिच्या हातात सोन्याची मुद्रा असते. घरी विनायक आणि त्याचा लहान भाऊ आईची वाट बघत असतात, कारण रात्र झाली का त्यांना म्हातारीला जेवण द्यायचं असतं. ते दोघे जेवण बनवतात आणि म्हातारीसाठी घेऊन जातात. तोपर्यंत विनायकची आई घरी येते आणि त्या दोघांना ओरडते. नंतर ती स्वतः जेवण बनवते आणि म्हातारीसाठी घेऊन जाते. इथे आपल्याला विनायकची म्हातारी म्हणजे आजी बघायला मिळते, जी की खूपच विक्राळ असते. तिचं सगळं शरीर सडलेलं असतं आणि ती भयानक अशा विचित्र आवाजात ओरडत असते. पुढे विनायक आणि त्याच्या आईच्या बोलण्यातून आपल्याला समजतं की सरकार हा त्यांचा बाप आहे आणि ती म्हातारी ही त्यांची आजी नसून त्या सरकारची आजी आहे. विनायक आईला म्हणतो, ऐकले की त्या वाड्यामध्ये खूप सगळा खजिना आहे म्हणून. चल आपण ह्या म्हातारीला विचारू, ती सरकारची आजी आहे ना, मग तिला नक्की माहीत असेल की खजिना कुठं आहे. आई त्याला सांगते, सरकार आयुष्यभर शोधत राहिला पण त्याला खजिना नाही सापडला. त्यानं वाडवडिलांची होती तेवढी सगळी इस्टेट देखील उडवून टाकली आणि त्याच्यामुळेच आपल्याला ह्या म्हातारीला देखील सांभाळावं लागतंय. एवढं बोलणं होतेच तोपर्यंत त्यांच्यापर्यंत बातमी येते की सरकार वारला आहे म्हणून. तेव्हा विनायकची आई म्हणते, आता इथं थांबण्यात काहीच अर्थ नाही, आपण उद्याच्या उद्या तुंबाड सोडून पुण्याला जाऊयात. तोपर्यंत विनायकचा छोटा भाऊ झाडावरून खाली पडतो आणि खूप सगळा घायाळ होतो. आई त्याला घेऊन विलासासाठी निघून जाते आणि जाताना ती विनायकला सांगते की आज तुलाच म्हातारीसाठी जेवण बनवावं लागेल आणि म्हातारी जर आक्रमक झाली तर तिला म्हणायचं झोप, नाही तर हस्तर येईल. असं म्हणता क्षणी म्हातारी झोपी जात असे. विनायकची आईही नेहमी हेच वाक्य म्हणायची आणि म्हातारी आहे त्या क्षणी झोपी जात असे. त्यानंतर विनायक जेवण बनवण्यासाठी जातो. तोपर्यंत म्हातारीच्या खोलीतून आवाज येतो, तुला खजिना हवाय काय? तेव्हा विनायक म्हातारीच्या खोलीत जातो आणि तो तिला म्हणतो, खजिना कुठं आहे मला सांग. तेव्हा म्हातारी म्हणते, आधी मला जेवायला दे, नाहीतर मी तुला खाऊन टाकीन. असं म्हणता क्षणी विनायक पळत पळत जेवण बनवण्यासाठी जातो, परंतु तो दरवाजा उघडाच ठेवून आलेला असतो. म्हातारी बाहेर येते आणि त्याला ओढत आपल्या खोलीत घेऊन जाते. विनायक हा खूप घाबरतो, परंतु त्याला काय बोलायचं आहे हे आठवत नसतं. ती म्हातारी त्याला खाणारच असते. तोपर्यंत त्याला आईचं वाक्य आठवतं आणि तो म्हणतो, झोप आजी, नाहीतर हस्तर येईल. असं म्हणता क्षणी ती म्हातारी झोपी जाते आणि विनायकचा जीव वाचतो. विलासाला नेताना रस्त्यातच सदाशिवचा म्हणजे विनायकच्या छोट्या भावाचा जीव जातो. त्यानंतर आई सरकारच्या वाड्यावर जाऊन परत घरी येते. विनायकला सांगते, आता इथं थांबण्यात काहीही अर्थ नाही, आपण आत्ताच्या आत्ता पुण्याला जाऊया. विनायक म्हणतो, नाही, आपण इथंच थांबू, त्या म्हातारीला बांधून घालू आणि तिला जेवायला नाही द्यायचं खूप दिवस, मग ती नक्की सांगेल की खजिना कुठं आहे. विनायकचा लालचीपणा बघून त्याच्या आईला खूप राग येतो आणि ती त्याला खूप मारते आणि म्हणते, सदाशिवच्या जागी तू मेला असतास तर बरं झालं असतं. ती त्याला एक सुवर्णमुद्रा देते आणि त्याच्याकडून वचन घेते की तो परत आयुष्यात कधीही तुंबाडला परत येणार नाही. 15 वर्षांचा काळ उलटतो आणि विनायक आता मोठा झालेला असतो, परंतु त्याचा लालचीपणा हा अजूनही तसाच असतो. त्यामुळे तो परत तुंबाडला माघारी येतो आणि आपल्या जुन्या घरी जातो. तो त्या म्हातारीला शोधतो. ती म्हातारी अजूनही जिवंत असते, परंतु ती खूपच वाईट अवस्थेत असते. तिचं सगळं शरीर मातीत मिसळायला लागलेलं असतं, तरीही ती जिवंत असते. तिचं हृदय बाहेरच टोके घेत असतं. त्या म्हातारीच्या पोटाच्या मधनं एक झाड उगून आलेलं असतं. तो त्या म्हातारीला विचारतो,
म्हातारे, मला खजिन्याचा पत्ता सांग, मी तुला अर्धा खजिना देईन. तेव्हा ती म्हातारी त्याला सांगते, मला खजिना नको आहे, मला मुक्ती हवी आहे. तो त्या म्हातारीला सांगतो, तू जर मला खजिन्याचा पत्ता सांगितला तरच मी तुला मुक्ती देईन. तेव्हा ती म्हातारी त्याला समजावते की वारशाने मिळालेल्या प्रत्येक गोष्टीवर हक्क हा सांगायचा नसतो. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात, नाहीतर तुझं देखील हाल माझ्यासारखंच होईल. पण विनायकला कोणत्याही परिस्थितीत त्या खजिन्याचा पत्ता हवा होता. त्यामुळे ती म्हातारी त्याला पत्ता सांगते आणि विनायक तिला अग्नी देऊन तिला मुक्ती देतो. म्हातारीने सांगितलेल्या पत्त्यानुसार विनायक त्या वाड्यावर जातो आणि तिथल्या विहिरीच्या तळाशी खूप महिन्यांपर्यंत खोदकाम करतो. खूप खोदकाम केल्यानंतर त्याला एक पेटी सापडते आणि ती पेटी पाहून तो खूप आनंदित होतो. त्यानंतर तो आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर कोणीसुद्धा त्याला ओळखत नाही, कारण खूप महिने तिथंच राहून खोदकाम केल्यामुळे त्याचे केस वगैरे खूप वाढलेले असतात. परंतु तो येताना सोन्याच्या मुद्रा घेऊन आलेला असतो. त्या सोन्याच्या मुद्रा तो राघव नावाच्या व्यापाऱ्याला देतो आणि त्याच्याकडून खूप सगळे पैसे घेतो. त्यानंतर गरज लागेल तशी विनायक 4, 2, 6 अशा सोन्याच्या मुद्रा राघवकडे देत जाई आणि राघव त्याला पैसे देत असे. आता विनायक चांगला श्रीमंत माणूस बनला होता आणि सावकारासारखं आयुष्य जगू लागला होता. आधी विनायक राघवकडून कर्ज घेत असे, परंतु आता विनायकला देण्यासाठी राघवकडेही पैसे नव्हते. इतक्या सोन्याच्या मुद्रा तो सारख्या आणत होता. आता राघवच्या मनात ही लालसा येऊ लागली की विनायक एवढ्या सगळ्या सोन्याच्या मुद्रा आणतोय तरी कुठून, आणि तो 4, 2, 6 अशा वेगवेगळ्या मुद्रा आणतोय, एकदाच सगळ्या मुद्रा का नाही आणत. विनायकने दिलेल्या मुद्रांच्या बदल्यात राघव त्याच्याकडे एक मुलगी आणून सोडतो आणि नंतर त्या मुलीचे आणि विनायकचे संबंध सुरू होतात. त्या मुलीलाही विनायककडे खूप सगळा पैसा दिसतो आणि त्या पैशांच्या बदल्यात ती विनायकला सांगते की राघवने मला तुला 2-3 दिवस व्यस्त ठेवायला सांगितलं आहे आणि तोपर्यंत तो त्याचं काहीतरी महत्त्वाचं काम करणार आहे. पुढे आपल्याला दिसतं की राघव त्या वाड्याच्या बाहेर पोचलेला आहे. राघवला समजलेलं असतं की विनायक वाड्यातून मुद्रा आणतोय, पण त्याला हे नेमकं माहीत नसतं की वाड्यात नेमक्या मुद्रा आहेत कुठे. तेव्हा तोपर्यंत विनायक तिथे पोचतो आणि तो राघवच्या समोरच मुद्रा काढायचं काम सुरू करतो. त्याला माहीत असतं की राघव इथेच लपलाय आणि आपल्याला बघतोय. तरीही तो पेटी उघडून रस्सीच्या सहाय्याने खाली उतरतो आणि थोड्या वेळाने तो पेटीतून बाहेर निघतो आणि हातात त्याच्या मुद्रा असतात. विनायक तिथून निघून गेल्यानंतर राघव ती पेटी उघडतो, तर त्या पेटीच्या आत एक बोगदा असतो, म्हणजे सुरंग असते आणि त्याला एक दोरी लटकलेली असते. दोरीच्या सहाय्याने राघव त्या बोगद्यात उतरतो. तो बोगदा लाल रंगाचा असतो आणि खूपच भयानकरित्या हलत असतो. त्याला तो बोगदा जिवंत असल्यासारखं वाटतं. त्याला तिथे एक छोटी पेटी सापडते आणि तो त्या पेटीला उघडतो, तर त्यात एक पिठाची बाहुली असते. तोपर्यंतच एक विचित्र असा प्राणी राघववर हल्ला करतो. जरा वेळाने विनायक तिथे येतो. विनायक दोरीवरून खाली बोगद्यात उतरतो. खाली उतरल्यावर त्याला राघव दिसतो, जो की एकदम विचित्र अवस्थेत असतो. त्याचं सगळं शरीर हे सडायला लागलेलं असतं आणि तो विचित्र आवाजात ओरडत असतो, अगदी त्या म्हातारीसारखाच. खाली उतरल्या तो आपल्या भोवती कोरड्या पिठाचा एक गोल घेरा बनवतो, म्हणजे एक परीघ बनवतो. त्यानंतर तो एक छोटासा डब्बा उघडतो, त्यामध्ये पिठाची बाहुली असते. पिठाची बाहुली बाहेर काढताच तो मगाशी आलेला तो विचित्र प्राणी परत एकदा समोर येऊन उभा राहतो. इथे आपल्याला समजतं की विनायक एवढ्या सगळ्या सोन्याच्या मुद्रा कशा आणतो ते. खरी गोष्ट इथे समजते. राघव जिथे जात होता ते दुसरं तिसरं काही नसून देवीचं पोट होतं आणि तो विचित्र असा प्राणी हा देवीचा मुलगा हस्तर होता. हस्तरने देवीचं सगळं सोनं हे चोरलेलं होतं, परंतु जेव्हा तो धान्य चोरायला गेला होता तेव्हा देवी देवतांनी त्याच्यावर आक्रमण केलं होतं. त्यामुळं त्याला पिठाची भूक पण होती आणि भीती पण. त्यामुळे कोरड्या पिठाचा घेरा म्हणजे परीघ तो पार करत नसे. म्हातारीने सांगितलेल्या माहितीनुसार विनायक प्रत्येक वेळी तुंबाडला जायचा. बाहेरच बसून पिठाची एक बाहुली बनवायचा, तो डब्यामध्ये ठेवायचा. देवीच्या पोटात उतरल्यानंतर तो स्वतःभोवती कोरड्या पिठाचा एक घेरा बनवायचा. नंतर तो पिठाची बाहुली उघडायचा. राघवला हे सगळं माहीत नव्हतं, त्यामुळे विनायकने मुद्दाम ती पिठाची बाहुली तिथे ठेवली. त्यामुळे हस्तरने त्याच्यावर आक्रमण केले आणि तो तसा बनला. काही कारणांमुळे म्हातारीलाही हस्तरचा स्पर्श झाला असावा, त्यामुळे तीही त्या राघवसारखी विक्राळ होती. त्यानंतर विनायक ओल्या पिठाची बाहुली हस्तरकडे फेकतो आणि हस्तर तो वर्षानुवर्ष भुकेसलेला असतो आणि तो ती बाहुली खाण्यात व्यस्त होतो.
तोपर्यंत विनायक त्याच्या मागे असलेली ती पिशवी उघडतो. त्यातून खूप सगळ्या सुवर्णमुद्रा खाली पडतात. विनायक पटापटा सापडेल तेवढ्या मुद्रा घेतो आणि दोरीवरून सरसर चढत बाहेर निघतो. हस्तरही त्याचा पाठलाग करतो, पण विनायक चपळाई दाखवत वर येतो आणि पेटीचा दरवाजा बंद करतो. विनायक पेटीच्या बाहेरही कोरड्या पिठाचा घेरा बनवत असे, कारण कधी हस्तर त्या पेटीतून बाहेर आलास तरीही तो कोरड्या पेट्याचा स्पर्श झाल्यामुळे भस्म होऊन जावा. अशा प्रकारे विनायक सोन्याच्या मुद्रा आणत होता. त्यामुळे तो एकदाच सगळ्या मुद्रा आणू शकत नव्हता. जेवढ्या सापडतील तेवढ्या मुद्रा तो घेऊन येत असे. 15 वर्षांचा काळ उलटतो. आता विनायक म्हातारा झालेला असतो. त्याचं शरीर त्याला साथ येत नसतं. दोरीवरून उतरायला चढायला त्याला फारसं आता जमेनासं होतं. तेव्हा तो आपला मुलगा पांडुरंग याची प्रॅक्टिस घ्यायला सुरुवात करतो. तो घरीच त्याची रोज दोरीवरून चढण्याची, उतरण्याची आणि नाणी गोळा करण्याची प्रॅक्टिस घेत असे. त्याच्या बायकोलाही माहीत नव्हतं की विनायक एवढ्या सगळ्या सोन्याच्या मुद्रा कुठून आणतोय. त्याच्याकडे अजूनही ती मुलगी होती जी त्याला राघवने आणून दिली होती. पण बायको त्याला काहीच म्हणत नसे, कारण तो एवढं सगळं सोनं आणत होता. आता एक दिवस पांडुरंगला घेऊन विनायक तुंबाडला निघतो. तिकडे जाताना तो त्याला तिथली सगळी गोष्ट समजावून सांगतो आणि ते दोघे ठरवतात की आज ते फक्त देवीच्या पोटात उतरतील आणि बाहेर येतील. जाताना बाहुली नेणार नाहीत, त्यामुळे त्यांना जीवाचा काही धोका नसेल. ते दोघे दोरीवरून खाली देवीच्या पोटात उतरतात आणि खाली उतरल्यावर पांडुरंग सांगतो की तो एक छोटीशी पिठाची बाहुली घेऊन आलेला आहे. हे ऐकल्यावर विनायक खूपच घाबरतो, कारण पिठाची बाहुली आणली म्हणलं का तिथे हस्तर येणारच. ते दोघे चपळाईने बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, पण तोपर्यंत हस्तर तिथे येतो. पांडुरंग त्याच्याकडे पिठाची बाहुली टाकतो आणि चटकन त्याच्याकडल्या सोन्याच्या 4 मुद्रा आणतो. बाहेर पडल्यावर विनायक पांडुरंगला खूप मारतो, कारण नको म्हणत असताना सुद्धा त्याने हा पराक्रम केला. इथे आपल्याला समजतं की पांडुरंग हा सुद्धा त्याच्या बापासारखाच एकदम लालची आहे. त्यानंतर 1947चा काळ येतो, जेव्हा भारत स्वतंत्र झालेला असतो आणि सरकार सगळ्या जमिनी आपल्या नावावर करून घेत असते. तेव्हा तो वाडाही सरकार आपल्या नावावर करून घेईल आणि नंतर आपण सोने कसे काढणार अशी चिंता विनायकला वाटू लागते. विनायकच्या पैशाच्या उधळपट्टीमुळे त्याच्याकडे एवढे पैसेही शिल्लक राहिलेले नसतात की तो वाडा विकत घेऊ शकेल. तेव्हा पांडुरंग विनायकला त्याचा मास्टर प्लॅन सांगतो. पांडुरंग सांगतो की बाबा, प्रत्येक वेळी आपण एकच बाहुली घेऊन जातो, त्यामुळे आपल्याला जास्त मुद्रा गोळा करता येत नाही. यावेळी आपण खूप सगळ्या बाहुल्या घेऊन जाऊ. हस्तर एक बाहुली खाईपर्यंत आपण दुसरी टाकायची आणि दुसरी खाल्ल्यानंतर तिसरी. असं करताना खूप वेळ लागेल आणि आपल्याला खूप सगळ्या मुद्रा घेता येतील. आता मात्र ते दोघे तसंच करायचं ठरवतात आणि एके दिवशी खूप सगळ्या बाहुल्या घेऊन ते दोघे देवीच्या पोटामध्ये उतरतात. पण तिथे उतरल्यानंतर जे काही घडतं ते खूप भयान होतं, कारण त्यांनी जेवढ्या बाहुल्या आणलेल्या असतात तेवढे हस्तर तिथे येतात. एवढे सगळे हस्तर पाहून पांडुरंग तर बेशुद्ध पडतो आणि विनायकला काय करावं ते समजत नाही. त्यातल्या 2-3 बाहुल्या विनायक हस्तरांकडे टाकतो, तर ते हस्तर लगेच त्या बाहुल्या खाऊन टाकतात आणि त्यांची संख्या देखील आहे तेवढीच असते. आता येथून बाहेर कसं पडायचं याबद्दल त्याला काही सुचत नाही. आता मात्र विनायक आपल्या मुलासाठी बलिदान देण्याचं ठरवतो. उरलेल्या सगळ्या बाहुल्या तो आपल्या अंगाभोवती बांधतो आणि पांडुरंग शुद्धीवर आल्यानंतर तो हळूहळू त्या सगळ्या बाहुल्या अंगावर बांधून दोरीवरून वर चढायला लागतो. सगळे हस्तरसुद्धा विनायकच्या मागे मागे दोरीवर चढायला लागतात. हे पाहून पांडुरंग खूप रडतो. विनायक पेटीच्या बाहेर निघतो आणि पेटीच्या बाहेरसुद्धा त्याने कोरड्या पिठाचा घेरा बनवलेला असतो. त्या पिठाला स्पर्श झाल्यामुळे सगळे हस्तर तिथेच भस्म होतात. काही वेळाने दुःखी पांडुरंग त्या पेटीच्या बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर तो आपल्या वडिलांना बघतो, तर विनायकसुद्धा म्हातारीप्रमाणे आणि राघवप्रमाणे अगदी विक्राळ बनलेला असतो. त्याच्या हातात हस्तरची ती नाण्यांची पिशवी असते. ती पिशवी तो पांडुरंगला द्यायला लागतो, परंतु पांडुरंग ती पिशवी घेत नाही आणि खूप रडतो. खूप रडल्यानंतर तो आपल्या वडिलांना अग्नी देतो. इथे आपल्याला पांडुरंग फार बदललेला दिसतो, कारण नाण्यांनी भरलेली पिशवी न घेता तो आपल्या वडिलांना त्या त्रासातून मुक्त करतो आणि परंपरेनुसार चालत आलेलं लालचीपणाचं चक्र तो इथेच तोडतो. बाहेर पडताना पांडुरंग त्या वाड्याचा दरवाजा हा कायमचा बंद करतो आणि तिथून निघून जातो. या चित्रपटातून आपल्याला समजतं की लालचीपणा हा वाईटच असतो, मग तो कोणत्याही गोष्टीसाठी का असेना.
यूट्यूबवर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्हाला माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं, चांगलं का वाईट, हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानुसार पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आवश्यक तो बदलाव करून मी व्हिडिओ टाकत जाईन.